स्विमिंग करण्यासाठी हे नदीचं नाव आहे वारणा नदी. माझ्यासोबत तेजस हातवरती का ना म्हशीला आंघोळ घालत आहे. आज आमचा बेत आहे तो चिकन पार्टीचा. हे आमचं घर आहे आणि चिकन वगैरे आणलेलं. नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत आहे ना? मजेतच राहायला पाहिजे. आणि ठाणेकर भावेश युट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. तर आता आम्ही चाललेलो त्या नदीवर चाललेलो आहे आणि सगळे आमची पोरं आहेत. तेजस आहे, छोटू आहे, महेश आहे. आता आम्ही चाललेलो आहे त्या नदीवर. तर नदी आणि पूर्ण दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहे आणि गावचा फेरफटकाही दाखवणार. ते तुम्ही लास्ट पर्यंत बघा. चाललोय बघा कसा सिस्टीम. सीन बघा, मस्त एकदम सुंदर सीन आहे. आणि हा तेजू बघा, गावची पोरं. त्या साईडला बघा मेंढरं आहेत. आणि या साईडला शेताचा मळा आहे, ऊसाचा मळा आहे. स्विमिंग करण्यासाठी हे नदीचं नाव आहे वारणा नदी. माझ्यासोबत तेजस हातवरती का ना छोटू आहे. आणि हे या नदीचा उगम चांदोली धरणापासून होतो. आणि जातो कुठे रे माहिती ना, जातो पंचगंगा नदीला जातं ते. आता वाजलेले दुपारचे 12. सोडून दे ना. या कोकम सरबत याला. कोकम सरबत नाम्याला जरासा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून नाम्याने आम्हाला पार्टी दिलेली आहे. तर आता आम्ही आलेलो आहे, शेतामध्ये आलेलो आहे. माझ्या मागे बघता तू ऊसाचा माळा किती सुंदर आहे. पावसाचं वातावरण आहे. ते शर्टाचं पहिला एक तुम्ही ब्लॉग बघितला असेल, त्याच्या आधीचा आला होता. हो, काय लग्नाचं आणि गावचं. हा. तेव्हापासून म्हणजे सकाळची बस होती आमची 9 वाजले. हा. तेव्हापासून या माणसाने टी-शर्ट घातले. ओके. तिसरा का चौथा ब्लॉग शूट होते. एक टी शर्ट घातलेलं आहे. किती दिवस झाले तरी पण? 4 दिवस झाले. याचं नाव छोटू, प्रेमाने छोटू बोलतो पण त्याचं नाव शुभम आहे. म्हशीला आंघोळ घालत आहे. मस्त बसलेले आहेत बघा. तू चढ आता, माया चढ तू. माया चढलेला आहे वरती झाडावर पेरू साठी. हे बघा पेरू. चल दुसरा काढ. जबरदस्त, सेम माकडासारखा चढतोय गाव. चढ चढ. खूप वरती चढला. हे आहे पेरूचं झाड. तर एक पेरू काढलेला आहे मायाने. आता सेकंड, थर्ड, फोर्थ काढतोय की नाही ते बघू आता. आणि इथे ते काळू बाळू आहेत. काय नाही जमणार मला माहिती आहे, फक्त उलपट्टी हा करू शकतो. हा बघा दुसरा. आताचा बाई झाड चालवा लागला. तिसरा पडला. बघा किती पडलेत बघा. हे बघा, हे बघा, जबरदस्त. हा बघा पूर्ण ऊसाचा माळा का पार पर्यंत. ह्याच्या वरती आहेत ना, हे जांभळाचं झाड आहे. आणि इथे आता जिथे तेजू उभा राहिलाय त्याच्या हाताखालीच आहे जांभूळ येतात. हे बघा पूर्ण हाताने काढतोय तो. एक नंबर आहे.
हे आलाय काय हे बघा हाताने काढतोय जांभूळ. पूर्ण जांभूळ लागलेले आहे. हे बघा. जास्त नाही रे म्हणजे असं हे ब्राऊन पण आहे. आतमध्ये म्हशीचा गोठा आहे बघा. टेबल शीट आहे का? टेबल शीट आहे. चप्पल आहे ना आपण नाम्या नीट नाही रे. क्रिकेटच्या सामन्याला सुरुवात आहे. हा मॅगी विद्या बॉल टाकते नाही. हो बाउन्स बाउन्स यार बाउन्स. हा खूप छान आहे. खूप दिसायला खूप छान आहे. त्याचं नाव आहे शुभम. आता इथं आमची मॅच चालू आहे रोडच्या बाजूला. पुढचा चेंडू घेऊन येत आहे दिव्याला. ओ हो हा हा लागला. काय रे काय बंद करे ब्लॉग मी कॅच सोडले म्हणून हे बघा काय चाललंय. आता आमची टीम सज्ज झालेली आहे. 30 का 32 रनांचा टार्गेट आहे. महेश उतरलेला आहे उर्फ मॅगी. ओ हो डिफेन्स 1 रनासाठी. काय 1 रन आहे ना. दुसरा बॉल घेऊन येत आहे. हो माया धाव. चौका 1 नंबर. मी काय होतो बघत काय बसतो मार ना. धावत जा. गुड गुड गुड. दुसरा चौका. ह्याला मार. 1 लास्ट मार. हॅट्रिक कर. अरे बापरे. बॉल डायरेक्ट बघा या घराच्या बाहेर. हा बघा हा खेळाडू आहे आमचा तगडा खेळाडू आहे. बघा घराच्या मागे हा मॅगीने बॉल मारलेला आहे. आमची आता विद्या आलेली आहे क्रिकेट. हे असं असेल ना क्रिकेट वरूनच विश्वास उडतो माहितीये का. चल चल. आता दिव्या वर्सेस विद्या. वाईट बॉल आहे. काय बॉल आहे माया. किती रन झाले. आणि यो वाईट आहे. नाही हो वाईट आहे. मी काय म्हणतो तू उन्हात का नारात म्हणजे तू काळा होशील म्हणून. तू इथे भेटल्यापासून कुठे गोरा होता रे. लाज नाही लज्जा बोलायला. त्याला माहिती नाही बघ. दुसरा आला बघ. गोळा खातोय आम्ही. कलर विलर आहे का अजून एक. तेजू घेऊन जा. दोनच ना आता. आज आमचा बेत आहे तो चिकन पार्टीचा. हे आमचं घर आहे आणि चिकन वगैरे आणलेलं आहे आम्ही. ह्या टोपामध्ये स्वच्छ धुतलेलं आहे आणि इथे चूल केलेली आहे. आणि समोर बघा रस्ता आहे. सगळे जमलेलं आहे. विद्या हायकर विद्या पण आलेली आहे. आता आमचे पोरं आहेत ना ते सर्व सामान आणायला गेलेले आहेत. ते लवकर येतील. आणि आमचा महेश पण गेलेला. महेश कुठे गेला. आमचा मॅगी त्याचा महेश आहे पण आम्ही आता त्याचं शॉर्ट नाव चेंज केलं. मॅगी ठेवलेलं आहे. आला. कांदा वगैरे आता कट करत आहे.
ते आता कधी करते दही आणलंय बा मॅरिनेट करायला, दही लिंबू, परत त्या या डब्यात सगळं हळद. विद्या आता लिंबू पिळत आहे, कांदा वगैरे कट केला आहे, तिकडे केले. दही टाकलेली आहे. मला बघू रूम मी बघितला. विद्याने सगळे मसाले ऍड केलेले आहेत. हे का मसाले, चूल पेटवत आहे, पेटलेले. भांडण झाले, भांडण झाले. दूर सगळं जायचं पेटलं का? पेटलं. बघू एक दाखव. हाय आपल्याला कळतं सगळं. फक्त खायचं काम करायचं, तेव्हा तर एक तास खावे. परत भेटेल नाही भेटेल. कांदा वगैरे टाकलाय, कढीपत्ता टाकलाय. गॅस बोलतीये. नाही आवडणार. आता टोमॅटो टाकलेला आहे, आता थोडा हलवून घेत आहे. पहिलं टाकला कढीपत्ता, नंतर कांदा आणि आता टोमॅटो. वातावरण एकदम सुंदर आहे. या साईडला आहे ते बुद्ध विहार आहे, इथे मस्त खाट वगैरे आहे. आता हळद टाकले, आता हळद मसाले वगैरे आता सगळे मिक्स केले. आता हलवून घेत आहे. तर त्यानंतर आता चिकन, हे बघा इथे चिकन आहे, चिकन ऍड करणार आहे. आता वाटणाचा मसाला ऍड केलेला आहे. चूल पण प्रॉपर पेटलेली आहे. टाकते पण मसाला ऍड. हा मस्त गावठी मसाला आहे, गावाकडचा. चिकन ऍड केलेला आहे. कलर बघा कसा मसाल्याचा झाला. तर सर्व काही मिक्स करून घेत आहे. मस्त कड आलेला आहे. पाणी ऍड कर ना, आता पाणी ऍड होणार आहे. बटाटा आणून टाकू दे. नॉर्मली झालेलं आहे. कसं वाटतंय बाहेर जेवण करायला? खुश आहे ना? आणि वातावरण कसं आहे? थंडगार ना? पण आता आपल्याला उद्या जायचं. उद्या जायचं आपल्याला. त्याचं काय नाराज आहे का मुंबईला परत आपल्याला जायचं? मग आता काय करायचं? असं वाटतं की स्वर्गात आल्यासारखं. मग आता काय जायचं आता उद्या ना? कितीची बस आहे आपली? काय एकदम 5:45 इथे आपल्याला 5ला येऊन बसावं लागेल. हे बघा इथे बस येणार आहे समोर.
हे दिसतंय बघ कसं एकदम रेड हे बघा. एकदम तरी वगैरे आलेली आहे. पद्धतशीर चिकन झालेलं आहे आमचं. हिचा आणि हे बघा याचा तर वाद झालेला आहे. कशावरून झालेलं उपटा घालीन तुझे कोणाच्या नाम्याच्या कोण ही काय रे उपट्या घालीन बोलते. म्हणजे तेजूला मारायला निघले. हा हो जेवताय ना अरे दे जा काय ना हे जेवण आहे ना हे सगळं विद्युने केलेलं आहे. चिकन आहे, कांदा, भाकरी आणि भात पण आहे. ते नंतर आपण घेऊया. आणि हे बघा वातावरण एकदम पण वाढ बाहेर आम्ही बसलेलो आहे निसर्गाच्या सान्निध्यात. कुणा ठसका लागला तो बसलाय ना तोपर्यंत येतेच ना. हो चिकन घ्या कमी केली तिने केलंय. थँक्यू विद्यू जेवण बनवल्याबद्दल. वेलकम. अरे पण पब्लिक बघा आमची चाललेली आहे सामान वगैरे घेऊन. तर मंडळी मी ते ब्लॉग बंद करत आहे. आणि तुम्हाला गावचा फेरफटका आणि चिकन पार्टी कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर बेल आयकनला क्लिक करण्यासाठी विसरू नका. असे नवीन व्हिडिओ येतील. धन्यवाद.